तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप्पा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, कारण तू आमचा स्तवनामध्ये वसणारा देव आहेस. प्रभू, आज जरी आम्ही आमच्या घरामधून प्रभूजी तुझी उपासना करत आहोत, प्रभूजी तू खऱ्या उपासकांच्या शोधामध्ये आहेस असं तुझं वचन आम्हाला सांगतं. प्रभू, तू आत्मा आहेस आणि तुझी आराधना, तुझी उपासना तुझ्या उपासकांनी प्रभूजी आत्म्याने आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे असं तुझं वचन आम्हाला सांगतं. देवपा, या समय प्रभूजी आम्हा प्रत्येकाला आम्ही तुझ्या वधस्तंभाच्या आड लपवितो. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर. हो दे जिवंत देवपा, पुन्हा एक वार प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभूजी तुझ्या नावाची थोरवी वाढवण्यासाठी प्रभू या ठिकाणी आम्ही जमलेलो असताना आम्हा प्रत्येकाचं जीव आत्म्या शरीराचं संरक्षण करणारा देबाप तू आमच्या संगती बोल दे बापा, आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. बर, मी विनंती करेन की ज्यांचे जर माइक्स ऑन असतील तर त्यांनी कृपा करून ते बंद करावेत, म्यूट करावेत, आणि शक्य असेल तर आपले व्हिडिओज जे आहेत ते ऑन करून दाखवा. ऑन करून दाखवा म्हणजे ऑन करून ठेवा, जेणेकरून मला पाहता येईल की कोण कोण माझ्या समोर त्या ठिकाणी स्क्रीनवर आहे. हो की नाही? असं तर नाही ना बाबा की बाबा मीटिंग चालू आहे आणि मग कुकर लावलेला आहे, तिकडं भाताला फोडणी देत आहे. सो माझा खात्रीचा विश्वास आहे की तुम्ही आज जसं आत्म्यामध्ये तसं शरीराने सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहात, आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू. आजचे ज्या वचनाकडे, ज्या मननाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, 2 शास्त्रभाग तुमच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत, आणि हे 2 शास्त्रभाग आम्हाला एका महत्वाच्या विशेष गोष्टीकडे आम्हाला घेऊन जातात. एक महत्वाची विशेष गोष्ट की जी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, एक मंडळी म्हणून आमच्यासाठी जी गरजेची आहे. यशाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय, पहिली 10 वचनं, त्याच्यानंतर पहिले थेसलोनी याचा पहिला अध्याय आणि त्याची पहिली 10 वचनं. ज्यावेळेस आम्ही या दोन्ही शास्त्रभागाकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस एक सेंटर थॉट किंवा एक विचार आमच्या मनामध्ये आल्याशिवाय किंवा माझ्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही, आणि तो विचार हा आहे की मी जर मंडळीचा घटक आहे, मी जर मंडळीचा एक अविभाज्य घटक आहे, तर माझ्या मंडळीप्रती, ज्या मंडळीमध्ये मी आहे त्या मंडळीसाठी माझी काही जबाबदारी आहे. एक जबाबदारी घेऊन मला माझ्या मंडळीमध्ये वावरणं गरजेचं आहे. एक जबाबदारी घेऊन मला माझ्या मंडळीचं जे सभासदत्व आहे किंवा माझ्या मंडळीच्या असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये माझं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. अनेक वेळेस काही जण ज्यावेळेस चर्चच्या पालकांकडे येतात आणि त्यांना शिफारस पत्र हवं असतं, माहिती, शिफारस पत्र म्हणजे रिकमेंडेशन लेटर ज्याला आपण म्हणतो ना, ते त्यांना हवं असतं. आणि मग ज्यावेळेस पाळक साहेब किंवा जे पंच आहेत किंवा सेक्रेटरी आहेत, ज्यावेळेस ते लेटर किंवा ज्यावेळेस इश्यू करतात त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांना लिहावं लागतं की ही ऑर शी इज आवर फुल्ली कम्युनिकंट मेंबर. हे लिहावं लागतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही, तर त्या एका वाक्यावर तुमच्या मंडळीतलं किंवा तुम्ही ज्या मंडळीमध्ये आहात, ज्या मंडळीचे सभासद आहात, त्याचं असणारं, त्याच्यामध्ये तुम्ही किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन देत आहात, किती ऍक्टिव्हली तुम्ही त्या मंडळीमध्ये कार्य करत आहात, तुमची कार्य करण्याची मनोवृत्ती काय आहे, हे त्या एका स्टेटमेंट मधून त्या ठिकाणी कळून येत असतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही एक मंडळीचा
घटक या नात्याने ज्यावेळेस आम्ही आमच्या असणाऱ्या काही कृतींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो त्यावेळेस आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बरं, थेसलोनिकरासची जी मंडळी आहे, संत पाऊल ज्यावेळेस थेसलोनिकच्या मंडळीला लिहितो त्यावेळेस ही मंडळी अतिशय कठीण प्रसंगामधून जात आहे. तो अशा मंडळीला लिहित आहे की अतिशय कठीण काळामध्ये या मंडळीचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. पौलाला अतिशय कष्ट या मंडळीला फॉर्म करण्यामध्ये त्या ठिकाणी पडलेले आहेत. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही जर संत पौलाची भाषा जर बघितली, संत पौलाच्या जर त्याच्या असणारी मानसिकता जर थेसलोनिकच्या करासच्या पत्रामध्ये जर आम्ही बघितली तर त्या ठिकाणी आम्हाला समजून येतं एका सेवकाचं, एका देवाच्या अभिषिक्त दासाचं मन त्या मंडळीप्रती काय आहे किंवा कसं असावं याचा जणू काय एक ग्राफ आम्हाला या थेसलोनिकच्या मंडळीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. 2 पत्र थेसलोनिकच्या मंडळीला तो ह्या ठिकाणी लिहितो. ज्यावेळेस तो सेकंड मिशनरी जर्नी मध्ये आहे, ज्यावेळेस तो दुसऱ्या मिशनरी फेरीमध्ये आहे आणि ज्यावेळेस तो अखायाच्या ह्या ठिकाणाहून तो जात आहे, फिलिपाई कडून ज्यावेळेस तो अखायाकडे मार्गक्रमण करत आहे, या दरम्यान त्यानं ही थेसलोनिकच्या मंडळीला पत्र लिहिलेली आहेत असं अभ्यास करणाऱ्यांचं मत आहे. दुसरं मत आहे की कदाचित हे जे पत्र आहे, थेसलोनिकाला जे पत्र लिहिलेलं आहे ते कदाचित संत पौलाने हे करिंथहून लिहिलेलं असेल, करिंथ हे या शहरातून ते लिहिलेलं असेल असाही दुसरा थॉट त्या ठिकाणी मांडला जातो. अनेक वेळेस ज्यावेळेस थेसलोनिका मंडळीचा किंवा ह्या असणाऱ्या पत्रांचं जर आम्ही बारकाईनं जर वाचन केलं तर आम्हाला त्या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनींनो लक्षात येतं की यहुद्यांनी ह्या मंडळीचा किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा आतोनात छळ केलाय. माझा आवाज पोहोचतोय ना सर्वांपर्यंत? या मंडळीचा आतोनात छळ केलेला आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाविषयी प्रश्न टाकले, संत पौलाच्या असणाऱ्या प्रेषितपणाविषयी त्या ठिकाणी प्रश्न टाकले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी या संत पौलाच्या समोर त्या ठिकाणी उभे केले. आणि मग ह्या सर्व गोष्टींना उत्तर देत देत संत पौल ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लिहित आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, आम्हाला या सर्व गोष्टींकडे बघितल्यानंतर बारकाईनं आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की ज्या मंडळीमध्ये आम्ही राहत आहोत, ज्या मंडळीशी आम्ही कनेक्ट आहोत, ज्या मंडळीमध्ये आमचं वास्तव्य आहे, त्या मंडळीशी आम्ही कुठल्या प्रकारे राहणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्ही ज्यावेळेस आता सध्या इतकी भयानक कंडिशन आहे की तुम्ही आपापल्या घरामध्ये बसून आज आपण झूम मीटिंगच्या द्वारे आम्ही एकमेकांना भेटत आहोत, परमेश्वराचा गौरव करत आहोत, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येऊन त्याची आराधना करत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा कठीण काळामध्ये आम्ही ज्यावेळेस आलेलो आहोत, अशा कठीण काळामध्ये की ज्या ठिकाणी आता आमची जी प्रार्थना स्थळं आहेत, जी मंदिर आहेत ती आता बंद पडलेली आहेत, एकमेकांसंगती सहभागिता घेण्यासाठी आम्हाला आता दुसरा कुठला मार्ग नाही या व्हर्च्युअल मीटिंगच्या द्वारे, दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. अशा प्रसंगामध्ये, अशा काळामध्ये आम्हाला एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि ती महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या मंडळीमध्ये आम्ही घटक म्हणून आहोत, ज्या मंडळीचे आम्ही सभासद आहोत, ज्या मंडळीची आमचं नातं जोडलेलं आहे किंवा नाळ जोडलेली, मी मुद्दा म्हणतो ज्या मंडळीशी आमची नाळ जोडलेली, त्या मंडळीमध्ये आमच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याकडं बघणं गरजेचं आहे. कारण वास्तविकता ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचं आत्मिक जीवन खुंटत चाललेलं आहे. ज्या पद्धती सध्या सरकार आणि वेगवेगळी प्रणाली आम्हाला करायला लावते, त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये कितपत आम्हाला इंटरेस्ट आहे, आता आम्हाला त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. मी काही दिवसांपूर्वी एका संगती बोलत असताना मी म्हणालो की आता मला ऑनलाईन संदेश द्यायचा फार कंटाळा आला. कारण तेच व्हिडिओच्या समोर उभं राहणं, त्या प्रकारची भाषा शैली वापरणं, त्या प्रकारच्या गोष्टी करणं, आणि मग त्याच्यामधून माझ्या समोर कोणीच नाही, मी नेमकं कोणाला संदेश देत आहे, काय देते, इंटरॅक्शन नाही, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची देवाणघेवाण नाही, अशा गोष्टी त्या ठिकाणी होत राहिल्यात. आणि मी एकाला म्हटलं की मला आता खूप
खूप कसं तरी होत राहिलं. मला असं वाटत राहिलं की माझा कुठेतरी जीव घुटमसत आहे. तरी आम्हाला त्या गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. बरं, अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आम्ही आलेलो आहोत त्यावेळेस संत पाऊल त्याच्या ह्या थेसलोनिकरासच्या मंडळीच्या द्वारे तो काही आम्हाला रिमाइंडर देत आहे. त्याच्या अगोदर यशायाच्या ग्रंथामध्ये एक महत्वाची गोष्ट तो आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. यशायाचा जो ग्रंथ आहे 26वा अध्याय, आणि त्या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये आम्हाला एक महत्वाची गोष्ट किंवा एक रिमाइंडर आम्हाला बघायला मिळतं. आणि ते रिमाइंडर हे आहे यशाया 26:4. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन दुर्ग आहे. दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं, मी आता खालून वर जातो, किंवा तिसऱ्या वचनामध्ये म्हटलं, दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं, वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर आहे. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. आता हे वचन घेऊन आम्ही आता पुन्हा या थेसलोनिच्या मंडळीकडं, थेसलोनिकरासच्या पहिल्या पत्राकडे आता आपण लक्ष केंद्रित करू. नीट लक्षात ठेवा की परमेश्वरावर भाव ठेवा, तो आमचा आश्रय दुर्ग आहे, तो आमचा सनातन परमेश्वर आहे. अशा या परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करून आता आम्ही आमचं लक्ष आता थेसलोनिकरासच्या असणाऱ्या त्या मंडळीकडे, त्या पत्राकडे आम्हाला लावणं गरजेचं आहे. मग आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. जरी मी आज मंडळीमध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊ शकत नाही, पण ज्या सहभागितेमध्ये मी आहे, लक्षात येते का? जरी मी घरामध्ये आहे तरी मी सहभागितेमध्ये आहे, मी फेलोशिप मध्ये आहे, मी ख्रिस्ता संगती आणि इतरांसंगती मी त्या ठिकाणी फेलोशिप मध्ये. मग अशा फेलोशिप मध्ये मी ज्या वेळेस आहे त्यावेळेस माझी काही जबाबदारी आहे, माझं काही कार्य आहे. ते कार्य मला परमेश्वराच्या प्रीत्यर्थ, परमेश्वराच्या गौरवासाठी मला करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, नुसतं आम्ही ठराविक गोष्टी किंवा ज्याला आपण म्हणतो एक फॉर्मॅलिटी करून आम्ही देवाविषयी ज्ञान, देवाविषयीची आस्था किंवा देवासंगती, आमची इंटिमसी त्या ठिकाणी प्रगल्भतेमध्ये आम्ही नाही वाढू शकत. जर आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये जर यायचं आहे, त्याच्या वचनामध्ये जर आम्हाला रममान व्हायचंय, त्याच्या संगती जर आमचं नातं जर अधिक आणि अधिक दृढ करायचंय, तर आम्हाला मंडळीचा एक घटक म्हणून आम्हाला काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आज सैतानाने जर सगळ्यात मोठा जर प्रहार जर कशावर केला आहे तर तो विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेवर केलेला. लक्षात येतंय का? आज सैतानानं जर सगळ्यात मोठा प्रहार जर कशावर केलेला आहे तर तो विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेवर केलेला आहे. आम्ही आज वचनावर डिपेंड नाही, तर आम्ही आज सॅनिटायझरवर आणि मास्कवर डिपेंड झालेलो आहोत. काल मी चर्चमध्ये येताना आपल्या चर्चच्याच बाजूला जो तो फुलवाला बसतो, रफिक, हो की नाही, रफिक त्याचं नाव. मी काल येत असताना मला म्हणे, पास्टर साहब अभी आपको एक बड़ा चष्मा लेना पडेगा. मी म्हटलं कशासाठी? नाही म्हणे तो डोळ्याला लावा, कारण आता ही जी तिसरी लाट येत आहे ती कदाचित डोळ्यामधून या हवेतनं तो व्हायरस त्या ठिकाणी जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबल त्याच्याविषयी आम्हाला अगोदरच सांगतं. कितीतरी 100 वर्षापूर्वी, कितीतरी 1000 वर्षापूर्वी देवाच्या सेवकांनी भविष्य वचनांच्या द्वारे त्या गोष्टी आमच्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत की ह्या गोष्टी होणार. प्रिय बंधू भगिनींनो, त्या गोष्टी होत असताना आम्हाला दिसत आहे. दानिएलचं पुस्तक 12वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे जी ज्ञानवृद्धी होत आहे आणि ज्याला त्याला आपल्या ज्ञानाचा असणारा जो गर्व आज आलेला आहे, त्या गर्वाच्या जोरावर, त्या अभिमानाच्या जोरावर आज जगाला कसं आमच्या पायाखाली ठेवता येईल याची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार होत आहे. वन करन्सी, वन वर्ल्ड करन्सी, वन गव्हर्नमेंट ह्या असणाऱ्या परिस्थितीकडे जगात चाललेलं आहे.
आणि जगाची परिस्थिती आज जे मातब्बर लोक आहेत, जे नेते पुढारी आहेत, ती अशा पद्धतीनं तयार करून ठेवत आहेत की आम्ही त्या वन वर्ल्ड गव्हर्नमेंटला किंवा वन करन्सीला आम्ही न कळत आम्ही मान्यता द्यावी, याकडे आमचं लक्ष ते केंद्रित करत आहेत. आम्ही कसंही करून ही जी परिस्थिती आहे ना प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, ही परिस्थिती आमच्यावर लादली जात आहे यासाठी की जो कन्सेप्ट या असणाऱ्या नेते पुढाऱ्यांना तयार करायचा आहे, जगाला ज्या एका वेगळ्या प्रणालीमध्ये आणून ठेवायचं आहे, त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी बघतो, मी मगाशी म्हटलं दानिएलाच्या पत्रामध्ये म्हटलं 12व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये की त्या ठिकाणी ज्ञानवृद्धी होईल, कठीण गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. मत्ती 24 मध्ये म्हटल्याप्रमाणे राष्ट्र राष्ट्रावर उठेल, तिथं लढाया होतील, लढायांच्या आवाज ऐकू येतील, ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानामध्ये, परमपवित्र स्थानामध्ये आम्हाला आढळून येईल. देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं. आणि आज मंडळांची परिस्थिती सुद्धा तशीच होत आहे प्रिय बंधू भगिनींनो. मंडळीनं ऍज अ चर्च म्हणून, तुम्ही आणि मी विश्वासणारे म्हणून ज्या गोष्टी आम्हाला करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी सोडून आम्ही दुसऱ्याच भलत्याच गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. ही फॅक्ट आहे बरं का. अनेक मंडळांमध्ये ही गोष्ट चालू आहे. अनेक मंडळांनी वेगवेगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे. काही वर्षापूर्वी एक लेखक आहेत, एक चांगले लेखक आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांनी 2 खूप चांगले मोठी पुस्तकं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. ती पुस्तकं, त्या पुस्तकांचा लेखक की जो माझा पण एक फेवरेट लेखक होता, त्या पुस्तकाच्या लेखकाने एक फतवा काढला किंवा एका फतव्यावर सही केली आणि त्या फतव्यामध्ये लिहिलेलं होतं की ख्रिश्चन असणारा धर्म आणि मुस्लिम असणारा धर्म, हे धर्म जे आहेत ते सारखेच आहेत आणि ह्या दोन्ही धर्मांना आम्ही त्या ठिकाणी मान्यता देतो. ख्रिश्चन आणि इस्लाम याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी ख्रिस्लाम हा नवीन धर्म शोधला. लक्षात येते का? हा नवीन धर्म त्या ठिकाणी तयार केला. आज अनेक पंथ जे आहेत, अनेक कल्ट्स जे आहेत, ते आता धर्म प्रणालीमध्ये येत आहेत. तो धर्म म्हणून वावरायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताचं येणं अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं येणं अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. तो कधी येईल? तो चोरासारखं येईल, देवाचं वचन आम्हाला सांगतं. तो कधी येईल माहित नाही. त्या 5 शहाण्या कुमारी, 5 मूर्ख कुमारीचा दृष्टांत आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आमची आत्मिक तयारी करा. मंडळी म्हणून ज्या सहभागितेमध्ये आहोत, पहिली गोष्ट लक्षात घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक मंडळीचा अविभाज्य घटक म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचंय? थेसलोनिकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 2रं वचन काय म्हणतं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी संत पाऊल या थेसलोनिच्या मंडळीला म्हणतो, आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करीतो. बर, तो स्पष्टपणे ह्या ठिकाणी म्हणतो की आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत, तो मंडळीची आठवण करतो. संत पौल जो आहे तो मंडळीमधल्या प्रत्येक सभासदाची आठवण करतो. मंडळीमध्ये असणाऱ्या लहान थोरांची तो आठवण करतो आणि त्यांच्यासाठी सर्वदा देवाकडे त्यांच्यासाठी उपकार स्तुती करतो. पहिली महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय मंडळीचा घटक या नात्याने माझ्या प्रिय सहभागिता घेणाऱ्या माझ्या प्रिय भावासाठी आणि बहिणीसाठी काय मी उपकार स्तुती करतो का? लक्षात येतंय का? काय मी सर्वदा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात जर घेतली ना, संत पौलाच्या जीवनामध्ये ना एक महत्वाची गोष्ट होती आणि ती म्हणजे संत पौलाने ज्या वेळेस मंडळांना पत्र लिहिली
त्या प्रत्येक पत्रामध्ये त्या मंडळीसाठी त्याने उपकार स्तुती केली. लक्षात घ्या, त्या प्रत्येक कलोसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन बघा. फिलिपेकरास पत्र पहिला अध्याय त्याचं 3रं वचन बघा. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनापासून ते 14व्या वचनापर्यंत बघा. महत्वाची गोष्ट काय माहितीये का, या संत पौलाला आहे ना, इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांसाठी उपकार स्तुती करणं आणि इतरांचं प्रार्थनेमध्ये रोज आणि रोज स्मरण करणं याची सवयच पडलेली होती. इतरांसाठी प्रार्थना करण्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. इतरांसाठी, मंडळीतल्या घटकांसाठी, सभासदांसाठी उपकार स्तुती केल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. मंडळीतल्या लोकांसाठी मध्यस्थी केल्याशिवाय त्याचा दिवस त्या ठिकाणी जात नव्हता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौलाला सवय लागली होती. हिंदीमध्ये म्हणतो ना, आदत लग जाना. उसको आदत हो गई थी ये सब चीजों की. परमेश्वर के सामने उपकार स्तुति के साथ जाना, परमेश्वर के सामने जाकर जो मेरी कलीसिया के जो लोग हैं, जो मेरी भाई बहन है, उनके लिए मध्यस्थी करना, उनका स्मरण करना, ही त्याला सवय पडलेली होती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या मंडळीचे आम्ही घटक आहोत, ज्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आज आम्ही मंडळीचे सदस्य म्हणून वावरत आहोत, काय आम्ही इतरांचं स्मरण आमच्या प्रार्थनेमध्ये करतो का? काय माझ्या भावासाठी, बहिणीसाठी, जी दुःखामध्ये, जी कष्टामध्ये आहे, जे कुटुंब विवंचनेमध्ये, काय त्यांच्यासाठी अश्रू गाळून आम्ही प्रार्थना करतो का? संत पौलाला स्मरण आहेच प्रत्येकाचं. संत पौल अनेकांची नावं घेतो माहितीये का? त्याच्या लिखाणामध्ये तुम्ही बघा, पौलाचे जी 13 पत्र आहेत, या 13 पत्रामध्ये बारकाईने लक्षात घ्या, तो अनेक पत्रांमध्ये काही काही लोकांची नावं घेतो. संतुके आहे, अक्विला, प्रिस्किल्ला आहे, वेगवेगळ्या लोकांची नावं घेतो. आणि तो वारंवार हे सांगतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, मी तुमच्यासाठी उपकार स्तुती करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक मंडळीचा घटक म्हणून मी जर मंडळीचा सभासद आहे, स्वप्नील नाशिककर जर मंडळीचा सभासद आहे, तर स्वप्नील नाशिककरचं कर्तव्य आहे त्याच्या मंडळीतल्या दुसऱ्या भावासाठी, दुसऱ्या बहिणीसाठी त्यानं प्रार्थना करणं, त्याला प्रार्थनेमध्ये उचलून धरणं, त्याची गरज काय हे बघणं, त्याच्या असणाऱ्या चिंता काय त्याच्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करणं, अश्रू गाळणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, खूप झालं आता स्वतःच्या घराविषयी, खूप झालं आता स्वतःविषयी, खूप झालं आता स्वतःच्या असणाऱ्या चैनीविषयी, स्वतःच्या असणाऱ्या कम्फर्ट झोन विषयी. लेट अस कम आउट फ्रॉम दॅट कम्फर्ट झोन. आम्ही अस्वस्थ होत नाही का देवाच्या आत्म्यामध्ये? ती अस्वस्थता देवाचा आत्मा आम्हाला स्वस्थ कसं काय बसू देतो? प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा आत्मा आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. देवाचा आत्मा त्याचं काम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतो, टोचत राहतो आम्हाला. त्या यावल नाक्यापासून आरपीटी रोडला जर तुम्ही गेले, त्या ग्राउंडच्या समोर एक दोघं नवरा बायको तिथं रस्त्यावर बसतात. कधी बघितलेत का हो तुम्ही? भीक मागत बसतात ते. येस निलेश, भीक मागत बसतात ते. दोघं नवरा बायको आहेत. कधी आम्हाला अशा लोकांची दया येणार? मी प्रतीक्षेमध्ये आहे, मी वाट बघत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, माझं स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. आपल्या चर्चमध्ये 3 पोते तांदूळ पडलेला आहे. किती पोते? 3 पोते तांदूळ पडलेला आहे. मी प्रतीक्षेत आहे, कोणीतरी माझ्याकडे येईल, मला म्हणेल पाळक साहेब 5 किलोचा भात तयार करूया, कॅरी बॅग मध्ये टाकूया आणि वाटूया. व्हेज पुलाव करूया, वाटूया. मी प्रतीक्षेमध्ये आहे, कारण मला एकट्याला नाही जमणार ते. संत पौल विचारतोय या लोकांना, तो त्यांच्यासाठी उपकार स्तुती करतो, उपकार स्मरण करतो, त्यांना त्या पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी देतो. एवढंच नाही, संत पौल हा मंडळांसाठी निधी पण गोळा करत आहे. त्याच्याकडे प्रमोशन वर्क पण तो करतोय.
मंडळांसाठी, ज्या मंडळ्या कठीण काळामध्ये जात आहेत त्यांना त्या पत्राच्या लिखाणाच्या द्वारे त्या सर्व गोष्टी देत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काय करत आहोत? दुसरी महत्वाची गोष्ट, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. कलीसिकरास पत्र 2 अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या चौथा अध्याय आणि त्याच्या 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. कलीसिकरास पत्र याचा 3 अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये 12 ते 17 वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता हे धारण करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत? आमच्या जीवनामध्ये आम्ही काय धारण करत आहोत? आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आम्हाला ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन व्यतीत करणं. मंडळीचे आम्ही सभासद आहोत ना? येस ओ नो? येस. आम्ही इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांना एनकरेज करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांसाठी उपकार स्तुती करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांसाठी, आमच्या सभासदांसाठी, आमच्या प्रियजनांसाठी आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांना प्रार्थनेमध्ये उचलून धरण्यासाठी, इतरांसाठी अश्रू गाळण्यासाठी बांधील आहोत. आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करण्यासाठी बांधील आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःखाची गोष्ट ही आहे, जर माझं तारण झालेलं आहे तर मी इतरांच्या तारणासाठी झटणं गरजेचं आहे. झटत कोण नाही माहितीये का? ज्याचं तारण झालं माहिती. कळकळ कोणाला नाही? ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा कळवळा नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रियालिटी ही आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने आम्ही जगत आहोत ना, रियालिटी हे की आम्ही रिस्कवर आहोत. कालची गोष्ट, काल एका व्यक्ती संगती बोलत असताना एक गोष्ट मला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होती. आणि ती व्यक्ती मला सांगत होती की पाळक साहेब, असे माझे रिपोर्ट्स आहेत, अशा गोष्टी आहेत आणि सर्व रिपोर्ट जे आहेत ते ॲबनॉर्मल आहेत. कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट ॲबनॉर्मल आहे, बाकीचे बीपीचा रिपोर्ट ॲबनॉर्मल आहे, ईसीजी ॲबनॉर्मल आहे, बाकीच्या गोष्टी ॲबनॉर्मल आहेत. आणि डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही रिस्कवर आहात. तुम्हाला काही होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मंडळीचा एक घटक या नात्यानं काय मी रिस्कवर तर नाही ना? मी रिस्कवर तर नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दिसायला सर्व जरी चांगलं दिसत असेल तर सैतान आमच्या मंडळीला हळूहळू पोखरत आहे, माहितीये का? हळूहळू त्याचं तो काम करत आहे. मंदिरं बंद पडली, त्याचं तो काम करत आहे. एकमेकांसंगती सहभागिता नाही, त्याचं काम तो करत आहे. आम्ही एकमेकांना विचारत नाही, त्याचं काम तो करत आहे. आम्ही एकमेकांसंगती बोलत नाही, त्याचं काम तो करत आहे. ज्या ठिकाणी एनकरेजमेंट पाहिजे त्या ठिकाणी डिस्करेजमेंट आम्हाला दिली जात आहे, सैतान त्याचं काम करत आहे. ज्या ठिकाणी आम्ही एकमेकांसंगती बोललं पाहिजे, उत्तेजन दिलं पाहिजे, त्या ठिकाणी आमचं नेचर डॉमिनेट करायचं नेचर आमचं त्या ठिकाणी होत चाललंय. सैतान त्याचं बरोबर काम करते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक म्हण आहे माहितीये का? कावळ्याला आपल्या डोक्यावर फिरू देऊ नका, नाहीतर तो घरटं कधी करेल हे तुम्हाला कळणार नाही. सैतानाच्या डाव पेचा पुढे टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करा. इफिस 6 मध्ये स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं. ती शस्त्र सामग्री धारण करणं तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरणं गरजेचं आहे.
प्रार्थनेत तत्पर असणं गरजेचं आहे. एकमेकांसाठी रदबदली करणं, एकमेकांसाठी उपकार स्तुती करणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 1 थेसलोनी 2 अध्याय आणि 7 वचन. दीपिका प्लीज वाच हा शास्त्र बघ. 1 थेसलोनी 2 अध्याय आणि 7 वचन. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. ओके, बर. आता हे नीट लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की मंडळीमध्ये आमचा स्वभाव अतिशय मार्मिक रीतीनं मॅटर करतो. लक्षात येते का? मंडळीमध्ये आमचा जो स्वभाव आहे तो मॅटर करत असतो. आणि ह्या ठिकाणी संत पाऊल मंडळीसाठी आणि मंडळीच्या द्वारे ज्यावेळेस कार्य करत आहे त्यावेळेस तो स्पष्टपणे ह्या ठिकाणी म्हणत आहे. तो बघा, तो म्हणतो की तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या कोणासारखं? दाईसारखं. एक दाई ज्याप्रमाणे लेकराला हळूवारपणे अलगदपणे उचलते, हळूवारपणे त्याची मालिश करते, त्याचं पालन पोषण करते, एवढंच केवळ नाही, तो म्हणतो आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. सौम्य या शब्दाला इंग्लिशमध्ये म्हटलेले जेंटलनेस, आणि ग्रीक मध्ये किंवा मॉडर्न ग्रीक मध्ये जर बघितलं तर त्याला म्हटलेले आयपिओस असं त्या ठिकाणी म्हटलेलं. आणि ज्याला आयपिओस या शब्दाचा सिनॉनिमस आहे की माइल्ड किंवा काइंड. लक्षात येत आहे का? सो आमचं ऍटिट्यूड जे आमच्या चर्चमध्ये असणं गरजेचं आहे ते माइल्ड असणं गरजेचं आहे, काइंड असणं गरजेचं आहे आणि जेंटल असणं गरजेचं आहे. आरेरावी ख्रिस्ताच्या मंडळीत चालत नाही. गर्विष्ठपणा ख्रिस्ताच्या मंडळीत चालत नाही. आत्यराईकपणा ख्रिस्ताच्या मंडळीत चालत नाही. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये काय चालतं तर ख्रिस्त केंद्रित शांती चालते. ख्रिस्ताच्या मंडळीत काय चालतं तर ख्रिस्त केंद्रित नम्रता चालते. ख्रिस्ताच्या मंडळीत काय चालतं तर ख्रिस्त केंद्रित आनंदाने एकमेकांचा समाचार घेण्याची मनोवृत्ती चालते. अनेक वेळेस बऱ्याच मंडळांमध्ये मी बघितलेले, बऱ्याच मंडळांमध्ये वाईट हे वाटतं की अनेक जण अनेकांना टोचून बोलण्याचं काम मंडळांमध्ये करतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या मंडळीमध्ये आम्ही देवानं आम्हाला स्थानापन्न केलेले, तुम्हाला माहिती आहे का, यू आर चूजन अँड यू आर कॉल्ड बाय गॉड टू हॅव फेलोशिप विथ हिम. तुम्हाला देवानं निवडलेलं आहे आणि तुम्हाला देवानं पाचारण केलेलं आहे यासाठी की देवाच्या सहभागितेमध्ये तुम्ही यावं आणि देवाचं त्या सहभागितेच्या द्वारे गौरव करावा. आमेन. आम्हाला ते काम दिलेलं आहे. आम्हाला कोणाला तरी हीन दर्जाची वागणूक देण्यासाठी, कोणाला तरी कमी लेखण्यासाठी किंवा कोणाला तरी वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये ठेवण्यासाठी देवानं आम्हाला काम दिलेलं नाहीये. अनेक वेळेस एक पाळक या नात्याने मला तो विचार करावा लागतो प्रिय बंधू आणि भगिनी. आणि जर मी विचार करतो एक सेवक या नात्याने, प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आणि मी आम्ही आमच्या मंडळीचा किती बारकाईने विचार करावा, किती बारकाईने विचार करावा. कारण ही मंडळीला ख्रिस्तानं विकत घेतलं. तुम्हाला आणि मला ख्रिस्तानं त्याच्या रक्तानं विकत घेतलेले हो. ही मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि ह्या वधूचा शृंगार नीटनेटका कसा राहील, या वधूची ब्युटी कशी मेंटेन राहील, ही मोठी जबाबदारी देवानं तुम्हाला आणि मला दिली. प्रिय बंधू आणि भगिनी, 1 मिनिटानंतर हा व्हिडिओ
हे झूम मीटिंग थांबेल, परत आपण त्याला कृपा करून रिकनेक्ट करू आणि बाकीचा असणारा संदेश की जो थोडका राहिलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सौम्य वृत्तीचे आहोत, याचा अर्थ आम्ही इतरांना दुखवण्याचं कार्य आमच्या जीवनात न होणं हे गरजेचं आहे. जर माझ्या बोलण्यातनं जर कोणाचं मन दुखत असेल तर त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. माझ्या शब्दाने जर कोणाचं अंतःकरण पिळवटून निघत असेल तर त्याकडं बघणं आम्हाला गरजेचं आहे, कारण आमचा देव हा